गोष्टींची पुरवठा जी आहे तर थांबलं होतं, वस्तूंचा पुरवठा थांबला होता, संपूर्ण देश संपूर्ण जग या महामारीमध्ये बंद झाला होता। त्यावेळेला या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आपण स्वावलंबी कसं जगायला पाहिजे। त्यावेळेला फ्युएल मिळत नव्हतं, म्हणजे पेट्रोल मिळत नव्हतं, डिझेल मिळत नव्हतं, इंधनाच्या प्रकार काही मिळत नव्हते, सिलेंडर्स मिळत नव्हते, तरी सुद्धा आपण आपलं स्वतःचं घर चालवलं। याचा अर्थ असा आहे की आपण आत्मनिर्भर आहोत। आणि अशी जर परिस्थिती निर्माण झाली देशाची, तर देशाने दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता आपल्या देशामध्ये आज आपल्या देशावर अवलंबून राहायला पाहिजे। आणि मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, स्वतःसाठी काम केलं पाहिजे। यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की देशांतर्गत उत्पादन वाढवलं पाहिजे। आज याच्यातले अनेक विद्यार्थी काही ठिकाणी नोकरीला जातील, पण काही ठिकाणी स्वयंरोजगार सुद्धा करतील, स्वतःचं काहीतरी अस्तित्व करतील। एखादा ITI झालेला माणूस एखादी स्वतःची फॅक्टरी तयार करतो, याचाच अर्थ असा की आपल्या स्वतःसाठी बरोबर देशासाठी उत्पादन वाढवतो। आणि म्हणूनच आपली आर्थिक लवचिकता सुद्धा अशा प्रकारची असायला पाहिजे। आपण सर्वसमावेशक विचार केला तर आपण गरीब आणि गरजू लोकांसाठी काम जे आहे ते आपण केलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, मी पुढचा विषय घेतोय तो म्हणजे असा की वंदे मातरम। आता हा वंदे मातरमचा प्रेरणेचा प्रवास जो आहे तो अतिशय इतिहासातील अगदी नाविन्यपूर्ण असा विषय आहे। 150 वर्ष ज्यावेळेला प्रेरणेचा प्रवास आपण पाहत असतो, तेव्हा आपल्यासमोर एक अत्यंत पवित्र, प्रेरणादायी आणि अस्मितेचा स्रोत असलेला वाक्य शक्तीबद्दल बोलण्यासाठी म्हणजे आपण बोलतोय। आणि त्या उद्घोषणेला जवळजवळ 150 वर्ष झालेले आहेत आणि तो एक मंत्र आहे। तो मंत्र कशासाठी होता तो मगाशी भोगल सरांनी सांगितला की या इंग्रजाच्या गुलामगिरीतून आपल्याला सुटका होण्यासाठी आपण आपलं एक मंत्र जो दिला असेल तो म्हणजे वंदे मातरम। आणि वंदे मातरम असं म्हटल्यानंतर एक आपली छाती फुगून येते, देशभक्ती आपल्यामध्ये जागृत होते। वंदे मातरम म्हणजे नेमकं काय? माते, तुझ्या चरणी मी नतमस्तक होतोय, मी तुला वंदन करतोय, या भूमीला मी वंदन करतोय, आणि मातृभूमी भारत माता, तुला माझा नमस्कार आहे। अशा प्रकारचा वंदे मातरमचा अर्थ आहे। केवळ एक ती स्तुती नाही आहे, तर ते त्या भूमिपुत्राची कृतज्ञता आहे। म्हणजे या भूमीबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे। या भूमीने आपल्याला जन्म दिलेला आहे, आज ही भूमी आपल्याला सर्वच काही देते, आणि म्हणून तिच्याबद्दलचा ऋण निर्देश जो आहे तो आपल्या शब्दातून आला पाहिजे। आणि म्हणूनच आपण या देशभक्ती